वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी 14 जुलै 2026 पासून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय। याबाबतचे निवेदन कुलगुरूंना सोमवारी 13 जुलैला सादर करण्यात आले। यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही मागण्यांवर निर्णय न झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। मागण्या पूर्ण करा, अरे आमच्या मागण्या पूर्ण करा, अरे आमच्या मागण्या हक्काच्या, अरे आमच्या मागण्या हक्काच्या। प्रकल्पग्रस्त कृती समिती व कामगार संघटने यांच्या दोन्ही मार्फत आमचं उपोषण चालू आहे। जर आमच्या मागण्या नाही विद्यापीठ प्रशासनाने दखल नाही घेतली तर आमचं आंदोलन आणखीन तीव्र होईल। एक प्रकल्पग्रस्त जाहिरात 2025 रोजी प्रसिद्ध झाली। 1 वर्ष होऊन गेले तरी पण विद्यापीठ प्रशासन दखल घेत नाही व कामगारांचे जे किमान वेतन आहे ते पण लागू करत नाही। 1 वर्ष झालं, ठराव 25मध्ये घेतलेला आहे, तो पण त्याच्यावर पण कारवाई केलेली नाही। या दोन्ही मागण्या आमच्या तात्काळ विद्यापीठ प्रशासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यापीठ प्रशासनाने देतो। ही मागणी अशी आहे, मराठवाडा कृषी विद्यापीठानं प्रकल्पग्रस्त बाधित व्यक्तींसाठी विशेष नोकर भरती जाहिरात गेल्या वर्षभरापासून काढलेली आहे, परंतु सदरील प्रकल्पग्रस्त नोकर भरती अद्यापपर्यंत केलेली नाही। त्या संदर्भानं आम्ही प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं आणि कामगार संघटनेच्या वतीनं अनेक वेळा कृषी विद्यापीठ प्रशासनाला नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ आम्हाला नोकरीचे एक सामान होण्याचे आदेश देण्यात यावेत। त्याचप्रमाणे विद्यापीठातील कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीचा सुद्धा विषय अनेक दिवसापासून या ठिकाणी पेंडिंग पडलेला आहे। संघटनेच्या वतीनं आणि कामगारांच्या वतीनं सुद्धा अनेक वेळा लेखी तोंडी आम्ही उपोषणसुद्धा केलेली आहेत, चर्चा झालेली आहे, परंतु आम्हाला विद्यापीठ प्रशासनाकडून आश्वासनाशिवाय काही पलीकडं मिळालेलं नाही। त्यामुळं आमची कुठल्या प्रकारची विद्यापीठ प्रशासन गांभीर्याने नोंद घेत नसल्यामुळं आज आम्ही या ठिकाणी प्रकल्पग्रस्त कृती समिती आणि कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांची नोकर भरती तात्काळ या ठिकाणी करून प्रकल्पग्रस्त उमेदवारांना न्याय द्यावा। त्याचप्रमाणे कंत्राटी कामगारांच्या वेतनवाढीसह विशेष भत्ता आम्हाला देण्यात यावा। त्याचप्रमाणे कामगार कायद्याप्रमाणे पगारी सुट्टी रविवारची सुद्धा दिलेली नाही। त्याचप्रमाणे 1982 ते 1994 आणि 1994 ते 2001पर्यंत भविष्य निर्वाह निधीची रक्कम गेल्या 2-3 वर्षापासून औरंगाबाद PF ऑफिसनं या ठिकाणी 4 कोटी रुपये जमा केलेली आहे, परंतु कामगारांचा जो डाटा आहे, कामगारांचा जो हजेरी मास्टर, त्यांचे जे मावेजा आहे, त्यांचे हजेरी मास्टर, त्याच्यात एकूण हजेरी किती आहे, त्यांचा मावेजा किती झाला, या बाबतीतली जी माहिती आहे विद्यापीठ प्रशासन PF ऑफिसला औरंगाबादला देत नसल्यामुळं हा PFचा विषय आमचा या ठिकाणी आणखी पेंडिंग पडलेला आहे। बऱ्याच दिवसापासून आम्ही त्याची मागणी करतो, पण त्या या ठिकाणी आम्हाला दिल्या जात नाही। दुसरी गोष्ट, कंत्राटी कामगारांचा पगार 2-2, 3-3 महिने विभाग प्रमुख करीत नाही। या ठिकाणी तुटपुंज्या रोजंदारीवर कंत्राटी कामगार काम करत आहेत, प्रमाणितपणानं आपलं कर्तव्य बजावत आहेत। विद्यापीठाच्या या ठिकाणी भरभराटीसाठी, विकासासाठी आमचे कंत्राटी कामगार रात्रंदिवस या ठिकाणी आपले कर्तव्य पार पाडत असतानासुद्धा आम्हाला तुटपुंज्या मजुरीवर या ठिकाणी राबवून घेतात। तेव्हा आम्हाला या ठिकाणी किमान वेतनासह जी काही प्रचलित किमान वेतनासह आमचे जे 17,000 रुपये या ठिकाणी कुशलला आणि 15,000 रुपये अकुशल मजुराला या ठिकाणी किमान वेतन प्रत्येक महिन्याला देण्यात यावं अशी आमची मागणी आहे। या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला या ठिकाणी बसलो, धरणे आंदोलनासाठी या बसलो, की आमच्या या दोन्ही मागण्या या ठिकाणी पूर्ण प्रशासनानं कराव्यात। जर आमची गांभीर्याने जर नोंद घेतली नाही विद्यापीठ प्रशासन, आगामी काळामध्ये आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडण्याचा या ठिकाणी इशारा विद्यापीठ प्रशासनाला देत आहोत।